मला सांगा मित्रांनो, तुमचा पेपर जेव्हा चेक होतो तेव्हा जर तो एक्झामिनरनी चेक केला असेल आणि काही मार्क्स दिले असतील, तोच पेपर जर मॉडरेटरनी चेक केला असेल आणि जर काही मार्क्स दिले असतील, तर कुणाचे मार्क्स हे फायनल कन्सिडर केले जातात हो? आता जनरल नॉलेज आहे, तुम्हाला आणि मला दोघांना माहिती आहे की जे मॉडरेटरनी मार्क्स दिलेले असतात तेच मार्क्स फायनल कन्सिडर केले जातात. मग माझ्याकडे आज एक अशी भयानकवाली केस आहे जी तुम्ही जर डिटेलमध्ये पाहिली तर डोक्याला हात लावाल आणि विचार कराल की अरे बाप रे, मी कसं असा या युनिव्हर्सिटीमध्ये सर्व्हाइव्ह करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ नक्की मित्रांनो बघा. मला माहिती एक्झाम जवळ आलेले आहेत आणि म्हणूनच आल्सी इंजिनिअरच्या प्लॅटफॉर्मवरती मी सगळ्या कोर्सेसवरती 300 रुपीज ऑफ ठेवलेला आहे. तुम्हाला खाली जे स्टेपवरती नंबर येतोय त्या नंबरवरती कॉल करून तुम्हाला तुमचा कोर्स अवेल करायचा आहे. कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर तुमच्याकडे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. चला सुरुवात करू. अरे माझ्याकडे ना एका स्टुडंटचा रिझल्ट आला होता. तर त्याचा एक सब्जेक्ट होता प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. होपफुली तुम्हाला इथं दिसत असेल तर त्याच्यामध्ये तो फेल होता. मग आता फेल होता म्हटल्यानंतर त्यांनी त्या सब्जेक्टची फोटोकॉपी मागवली. आता मी तुम्हाला फोटोकॉपी दाखवतोय. एकदा डिटेलमध्ये फोटोकॉपी बघूया आणि मग परत एकदा आपण डिस्कशनला येऊ. ही बघा, ही त्याची ती फोटोकॉपी. आता फोटोकॉपीमध्ये तुम्ही बघू शकता एक्झामिनरनी चेक केलेलं आहे. एक्झामिनरनी त्याला दिलेले 23 मार्क्स म्हणजे फेल आहे. पण तोच पेपर जेव्हा मॉडरेटरनी चेक केला तेव्हा त्याचे मार्क्स जे आहेत ते इथे काउंटिंगमध्ये चेक करू शकताय तुम्ही. काउंटिंगमध्ये इथे दिसत आहेत 31. बरोबर आहे. आता मजेची गोष्ट बघा, हे सगळं होत असताना इथे क्लिअरली 31 मार्क्स मॉडरेटरचे असून सुद्धा त्याला फेल केलं होतं. मग आता त्याला वाटलं ठीक आहे, चला एखाद दुसरा असा एरर युनिव्हर्सिटीकडून होऊ शकतो, एक चान्स द्यायला काही हरकत नाही. म्हणून त्यांनी हा जो पेपर आहे ती फोटोकॉपी जी आहे ती रिव्हॅल्युएशनच्या प्रोसेसला टाकली. आता रिव्हॅल्युएशनमध्ये काय घडलं मी तुम्हाला सांगतोय. त्याचा पेपर रिव्हॅल्युएशनमध्ये जे त्याला 23 मार्क्स होते ते 23 तसेच राहिले आणि अजिबात सुद्धा याच्यामध्ये चेंज झाला नाही. बरं चला, असं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी एक छानपैकी लेटर लिहिलं आणि कॉलेजची मदत घेऊन, कॉलेज याला सपोर्टिव्ह होतं कारण कॉलेजला ही फॅक्ट कळाली होती, तर कॉलेजकडनं आणि त्या विद्यार्थ्याकडून एक लेटर गेलं माननीय कुलगुरू परीक्षा नियंत्रक सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. त्याच्यामध्ये त्यांनी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं की असं असं झालेलं आहे. मला इन्सेममध्ये 16 मार्क ऑलरेडी आहेत, मी ऑलरेडी इन्सेममध्ये पास आहे, तर माझे जे 31 मार्क्स माझ्या हक्काचे 31 मार्क्स आहेत ते मला मिळावेत. हे लेटर त्यांनी ऑलरेडी 25/9 म्हणजे सप्टेंबर महिन्यात पाठवलं. आता डिसेंबर महिना चालू आहे, अजून सुद्धा काहीही ऍक्शन घेतली गेलेली नाहीये. ना बैकलॉग का डर, ना रिजल्ट की चिंता. अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा. टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आल्सी इंजीनियर के ऐप पर. ट्रस्टेड बाय 2 लाख प्लस स्टूडेंट्स. जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ. थैंक यू. आता मला सांगा, तो मुलगा त्याला 31 मार्क्स आहेत, तो पास आहे की नाही? आहे. तर तो फेल दाखवला गेलाय. त्याचा जर वर्ष वाया गेला असेल तर त्या पूर्ण एक वर्षाचा नाही म्हणलं तरी त्याचा इयर डाऊनचा जो स्ट्रेस आहे आणि जो ओव्हरऑल बाकीच्या गोष्टींचा खर्च आहे, ज्याला 4 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष लागतील, त्या खर्चाला जबाबदार कोण आहे? आणि इतकं सगळं करून तो घरी काय सांगणार? आई बाबा मला 31 मार्क्स आहेत, मी पास आहे, तरी सुद्धा मला युनिव्हर्सिटीने फेल केलेलं आहे, हे क्लेरिफिकेशन देत बसणार. आणि अहो 260 रुपये त्या फोटोकॉपीचे, 260 त्या रिव्हॅल्युएशनचे, इतकं करून तुम्ही रिव्हॅल्युएशनमध्ये तरी हे करेक्ट करा. बरं, रिव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही करेक्ट नाही करत तर तुम्ही 520 रुपये त्या विद्यार्थ्याचे घेतले. अहो असेच जर तुम्हाला लोकांकडनं 520 गोळा करायचे असतील तर ह्याच्यापेक्षा एक चांगली मेथड आहे. आपण एक काम करू, जे कॉलेजेसचे क्लब्स आहेत त्यांना इन्फॉर्म करू की बाबांनो तुम्ही एक निवेदन काढा आणि तुमचे सगळे जे काही कार्यकर्ते तुम्ही लोक पिगी बँक घेऊन कॉलेजच्या समोर आणि विद्यापीठाच्या समोर उभे राहा आणि जे जे काय 1-1 रुपये मिळतील ते सगळे कुणाला तरी, या लोकांना ज्यांना कुणाला ह्या गोष्टी करायच्या त्यांना द्या. पण अशी प्लीज हॅरॅसमेंट विद्यार्थ्यांची करू नका. मित्रांनो, महत्त्वाचा विषय, मोठा विषय, आणि तुम्ही लोकांनी जर याच्यात आवाज नाही उठवला तर मी करून किती केसेस करणार आहे हो. तर प्लीज तुम्ही लोक अभ्यास करताना अशा लेवलचा अभ्यास करा की कुठेतरी ते 22, 23, 25, 30, 35च्या आसपास तुम्ही राहिले नाही पाहिजेत. खूप चांगले मार्क्स मिळतील अशा हिशोबाने तयारी करा मित्रांनो. वेळ कमी आहे, तुम्हाला सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. आणि असे काही केसेस, स्पेशल केसेस असेल तर प्लीज मी ना आत्ता कमेंट सेक्शनमध्ये पिन करतो माझा ईमेल ID जो आल्सी इंजिनियरचा आहे. तुम्ही प्लीज तुमचे असे काही स्पेशल केसेस असेल तर मला नक्की पाठवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.